तर नमस्कार मित्र हो, फायनली आमची ट्रिप झालेली आहे. प्रयागराज, काशी, अयोध्या, वृंदावन, मथुरा आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे उज्जैन. ह्या सगळ्यांचं महादेवांचं दर्शन घेऊन फायनली आमच्या घराकडे निघालो. घराकडे निघत असताना ड्रायव्हरची तब्येत थोडी खालावली, म्हणून ड्रायव्हरला आराम करण्यासाठी वेळ दिला, म्हणून आम्ही मागच्या 1 तासापासून केवळ ड्रायव्हरच्या आरामासाठी थांबून एका हॉटेलवरती. कारण ड्रायव्हर खूप महत्त्वाचा असतो, आपला सारथी जो ट्रिपचा असतो. आता आपण जाणून घेऊ की आमच्या या ट्रिपमध्ये सगळ्यांनी काय काय अनुभवलं. तर आपण जाणून घेऊ पहिलं साहेबाचं म्हणून. साहेब, तुम्हाला कसं वाटली ट्रिप? कसं आहे ट्रिप एक नंबर झाली, मस्त झाली ट्रिप. आणि म्हणजे ट्रिपमध्ये आम्ही जे फिरलो आहे त्याच्यामध्ये म्हणजे फिरण्याचा पूर्ण 100% आम्ही एन्जॉय केला. आणि जे पण होते समजा आम्ही मित्रमंडळीसोबत यांनी सर्वांनी एक नंबर एन्जॉय केला. आणि मस्त रेस्ट वगैरे सगळं व्यवस्थित करून स्वयंपाक आम्ही हातानं बनवून म्हणजे एक नंबर ट्रिप झाली आमची. अरे वा वा, छान. आणि दुसरं मनोगत जाणून घेऊ आमचे कृष्णा भाऊ साबळे यांचं. कृष्णा भाऊ, कशी वाटली टीम? नमस्कार. नमस्कार नमस्कार. आपण आता या ट्रिपला गेलो हां. तर ही ट्रिप आपली एक नंबर झालेली आहे. या ट्रिपमध्ये सगळ्यांचं सारखं योगदान राहिलं आणि या योगदानामुळं आपली ट्रिप ही खूपच छान झालेली आहे. त्यामध्ये तुम्ही आप्पा भाऊ करपे आमचे जे आचारी जे नेहमी पोळ्या लाटायचे, त्याच्यामध्ये हे दिनेश भाऊ साबळे आमचे नियोजन करता. त्याच्यानंतर गजू भाऊ साबळे हे हे बाबा, पण आमचे साफसफाई कर्मचारी होते, भांडेकुंडे धुवायला. भांडेकुंडे धुवायचं काम याच्याकडे होतं. त्याच्यानंतर मग आम्ही ड्रायव्हरचंही खूप चांगल्या प्रकारे असं योगदान, ठेवलं. मार्गदर्शन. आणि त्याच्यानंतर म्हणजे आम्ही जास्त घाई गडबड केली नाही. या आणि तुम्ही बी गोष्टीमध्ये घाई गडबड करू नका का? तुम्ही पण घाई गडबड करू नका. म्हणजे काय, आराम हा खूप महत्वाचा असतो ट्रिपमध्ये. बरोबर आहे. आणि तुम्ही नवीन पिढीला, नवीन जर एखादी ट्रिप प्लॅन करायची तर पोरांना काय सांगा आपल्यासारखी ट्रिप करायची? जर तुम्हाला ट्रिप करायची असेल तर व्यवस्थित गाडी, व्यवस्थित ड्रायव्हर, प्लस तुमचं जे खाण्यापिण्याचं सामान आहे, जसं की तुम्हाला जर पोळ्या करायच्या असेल किंवा तुम्ही जर हाताने स्वयंपाक करणार असेल तर तुम्ही सगळं सामान तुमच्या स्वतःसोबत घेऊन यायचं गाडीमध्ये. आणि त्यानंतरच तुम्ही ट्रिप ही समजा प्लॅन करा. काय असतं माहिती का, जेव्हा आपण काय करतो, आपण जेव्हा घराच्या बाहेर निघतो तर आपल्याला हॉटेलचं जास्त खायची सवय नसते. पण आपल्या नवीन पिढीचं काय माहिती का, घरी जर बेसन पिठलं खायचं म्हटलं की नको बाबा, आम्ही हॉटेलवर जेवून खाणार. बरं ठीक आहे, तुमचं बरोबर आहे, ते एका दिवसासाठी चांगलं असतं. पण हॉटेलवाले तुम्हाला काय खाऊ घालताय हे तुम्ही त्याचा विचार केलाय का कधी? बरोबर बरोबर. तुम्ही त्याचा पण विचार करा ना. जर तुम्हाला तुमच्या तब्येतीची जर व्यवस्थित काळजी घ्यायची असेल तर मी तर तुम्हाला सांगेन की तुम्ही हाताने स्वयंपाक करा आणि तुमचं जे नियोजन आहे ते व्यवस्थित प्रकारे करा. ओके, धन्यवाद. आणि गजूभाऊ, तुमचं काय म्हणणं आहे? काय एकच नंबर झालेली आहे आपली ट्रिप. आपल्या ट्रिपमध्ये काही अडचण नाही येता. आपली ट्रिपमध्ये एकदम भारी काम झालेलं आहे. ट्रिपमध्ये एकदम आनंददायक गेलेली आहे. धन्यवाद. सगळ्यांनी छोटं छोटं आपलं मनोगत मानलेलं आहे. परत तुम्हाला जर प्लॅन करायची असेल अशीच ट्रिप तर साबळे साहेबाचं नियोजन घ्या, मार्गदर्शन घ्या. खूप छान नियोजन केलं आहे यांनी आमच्या ट्रिपचं, एकदम परफेक्टपणे. खूप कमी खर्च आला मित्रांनो. तुम्हाला जरा शेटली ट्रिप प्लॅन करायची असेल तर व्यवस्थित प्लॅन करून जेवणाची वगैरे, राहण्याची, खाण्याची व्यवस्था करा. थँक्यू, धन्यवाद.